एका क्षणाचा टोकाचा निर्णय आणि होत्याचं नव्हतं झालं. अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्रकार कॉलनीतील 26 वर्षीय तरुण मोहित चावला यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक कलह आणि पत्नीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मोहितने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय. तरुण वयात अशा प्रकारे आयुष्य संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या गाडगेनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. आयुष्यात अडचणी कोणाला नसतात, परंतु आत्महत्या हा त्यावरचा उपाय कधीच नसू शकतो. तुमच्या मनात काही दुःख असेल तर आपल्या जवळच्या मित्रांशी किंवा कुटुंबियांशी बोला. आत्मशक्ती वाढवा, पण असं टोकाचं पाऊल उचलून आपल्या मागे आपल्या माणसांना पोरकं करू नका. अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौरांची निवड प्रक्रिया पार पडली असून शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी अमरावती महानगरपालिकेची पहिली आमसभा पार पडली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या सभेत 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. विविध राजकीय पक्षांच्या तर्फे तज्ञ व्यक्तींना संधी देण्यात आल्याने शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. 20 फेब्रुवारी रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या आमसभेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या वतीने माजी महापौर मिलिंद चिमोटे आणि दैनिक अमरावती मंडल व आपली मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाकडून विधितज्ञ म्हणून प्रशांत देशपांडे आणि महाराष्ट्र केसरी अशी ओळख असलेले माजी नगरसेवक संजय तिरतकर यांना संधी देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक दिनेश बुब, युवा स्वाभिमान पक्षाकडून संजय हिंगासपुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भोजराज काळे तर AIMIM कडून सय्यद अली यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सभेदरम्यान सर्व स्वीकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि शुभेच्छा देण्यात आल्या. स्वीकृत नगरसेवकाची निवड ही थेट जनतेतून न येता महानगरपालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मतदानातून पक्षांच्या संख्याबळानुसार निवडली जाते. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. सामाजिक, शैक्षणिक किंवा प्रशासकीय क्षेत्रातील अनुभव असलेल्या तज्ञांना महापालिकेच्या कामकाजात सहभागी करून घेण्याचा हा उद्देश असतो. या सदस्यांना महानगरपालिकेच्या महासभेत चर्चा करण्याचा, प्रश्न उपस्थित करण्याचा आणि विविध समित्यांवर काम करण्याचा अधिकार असतो. शहराच्या विकासात्मक कामांमध्ये मत मांडण्याची संधी त्यांना मिळते. मात्र महापौर व उपमहापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार त्यांना नसतो. राजकीय पक्षांना तज्ञ व्यक्तींना संधी देत संख्याबळ मजबूत करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक पदाचा वापर केला जातो. एकूणच अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या आमसभेत स्वीकृत नगरसेवकांची झालेली निवड शहराच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. अमरावती मनपाच्या पहिल्या आमसभेत स्वीकृत पार्षदांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे आणि विदर्भ केसरी प्राध्यापक डॉक्टर संजय तिरतकर यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून पत्रकार अनिल अग्रवाल यांची वर्णी लागली, तर शिवसेना बसपा आघाडीकडून माजी पार्षद दिनेश बुब यांना पुन्हा संधी मिळाली आहे. युवा स्वाभिमानकडनं संजय हिंगासपुरे, MIM कडनं मुंजर अली आणि अन्य मान्यवरांचाही समावेश करण्यात आला. पूर्व महापौर मिलिंद चिमोटे हे सलग 3ऱ्यांदा स्वीकृत पार्षद म्हणून सभागृहात पोहोचले असून त्यांचा प्रशासकीय अनुभव मनपासाठी महत्वाचा मानला जात आहे. भोजराज काळे यांसारख्या सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे. या दरम्यान स्थायी समितीवर 16 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात भाजपचे सर्वाधिक 5 सदस्य आहेत. काँग्रेस आणि युवा स्वाभिमानीचे प्रत्येकी 3, राष्ट्रवादीचे 2, MIMचे 2 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 सदस्य आहे. याच सभेत कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेत. पार्षद स्वाती कुलकर्णी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील स्वच्छतेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त असताना वसुली कितपत योग्य असा सवालही सभागृहात उपस्थित करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात शुक्रवार 20 फेब्रुवारी पासून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील 187 केंद्रांवर सकाळपासूनच उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि थोडीशी धाकधूक अशा संमिश्र भावना पाहायला मिळाल्या. ही परीक्षा केवळ शालेय अभ्यासाची नाही, तर वर्षभर घेतलेल्या मेहनतीची, आईवडिलांनी घेतलेल्या कष्टांची आणि शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाची ही खरी परीक्षा आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. शांत आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यशाची आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठीची स्वप्ने स्पष्टपणे दिसत होती. अनेक पालक आपल्या पाल्यांना शुभेच्छा देण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर उपस्थित होते. या टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवे वळण येणार आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने, सकारात्मक विचाराने आणि शांत मनाने परीक्षा देणे हे आवश्यक आहे. एखादा पेपर अपेक्षेप्रमाणे गेला नाही तर खचून न जाता पुन्हा उभे राहणे आणि पुढे चालत राहणे हा संदेश विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. कारण अपयश हे तात्पुरते असते, चिकाटी आणि सातत्यच खऱ्या यशाचा मार्ग दाखवतात. 10वीच्या विद्यार्थ्यांचे यश हेच त्यांच्या आईवडिलांचे आणि गुरुजनांचे स्वप्न असल्याचे सर्वांनी ध्येयांवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम कामगिरी करावी असा संदेशही यावेळी देण्यात आलाय. सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी सिटी न्यूजच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा. अमरावती महानगरपालिकेतील बनावट जन्म दाखल्यांच्या प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले मिळविण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर त्यांनी महापौर श्रीचंद तेजवाणी आणि मनपा प्रशासनासोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत आतापर्यंत खोट्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळविणाऱ्या सुमारे 100 जणांवर कारवाई झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच अशाच प्रकारे प्रमाणपत्र मिळविलेल्या 865 जणांवर पुढील 15 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाने दिले आहे. दरम्यान वर्ष 2025 मध्ये अमरावती महानगरपालिकेकडून दिलेल्या 35,000 जन्म प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. या सर्व प्रमाणपत्रांचे ऑडिट करून गैरव्यवहार झालाय का याची सखोल चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणामुळे मनपा प्रशासनात खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा दिला आहे. पत्र देऊन हे जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले. 100 लोकांवर कारवाई झालेली आहे. उरलेल्या 862 लोकांवर उद्यापासून 15 दिवसाचा आत त्यांना आरोपी बनवलं जाणार. याच बरोबर एक दुसरा आणखीन एक त्रुटी लक्षात आली आहे का अमरावती महापालिकेने 2025 मध्ये डायरेक्टली 35,000 लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं आहे. त्याच्यात पण गैरव्यवहार झाले असल्याची शंका आहे. महापालिका आयुक्तांनी प्रॉमिस केलं आहे की येत्या 15 दिवसात त्या 35,000 लोकांचं ऑडिट केलं जाणार आणि त्यात जे घोटाळेबाज असेल त्यांच्यावर कारवाई होणार. आज जिल्हा प्रशासनाला एक प्रेस नोट इश्यू केली. त्यात त्यांनी सांगितलं की आता जन्म मृत्यू प्रमाणपत्र 72 तास म्हणजे त्यांनी ठराविक नियम केला 21 दिवसाचा, त्या नंतर दिला जाणार नाही. यावर आपण समाधानी आहात? तो वेगळा विषय आहे. आता कुठलं जड नियम नाही आहे. 2 पद्धत आहे. एक, नवीन जन्माला आलेल्या मुलासंबंधी 72 तासात माहिती द्यायची असते. ती माहिती ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला तर ऑटोमॅटिकली दिली जाते, आपली जबाबदारी नाही. पण जर घरी जन्म झाला असेल तर ते 72 तासात माहिती देण्याआधी पण बंधनकारक होतं आणि ते रिझनेबल आहे. घरी जन्म समजा आता अमरावती शहरात झाला किंवा कुठेही झालं तर 72 तासात माहिती द्यायलाच हवी. म्हणजे पुढे मुलाची काळजी आता केअर वर्करांनी ते करू शकतात. अमरावती जिल्ह्यातील शेगाव गावठाण परिसर येथे रहिवासी संतोष बापूराव कुंभारे यांच्या जागेवर मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 12 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक रहिवाशांनी याबाबत लेखी अर्ज देत या ठिकाणी मोबाईल टॉवरला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 18 नोव्हेंबर 2025 रोजी
पत्र देखील देण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत नागरिकांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता प्रवीण पाटील यांनी. दरम्यान इंडस टावर्स लिमिटेड कंपनीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी शासनाच्या महामंचावर पोर्टलवर अधिकृत प्रस्ताव दाखल केलाय. या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी प्रक्रियेची कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्थानिक नागरिक मात्र आरोग्याचा संभाव्य धोक्यांचा आणि गावठाणातील सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत टॉवरला तीव्र विरोध करीत आहेत. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही बनवू आम्ही करू नाही, देत हा, नाही तुम्ही काय कारवाई करायची करा. आम्ही करू देत नाही हो, काम तुम्ही नाही कारवाई करीत. करा ना. हा. मी हे बा ज्याच्यासोबत माझ्या agreement आहे, मी त्याच्यासोबत बोलीन. हे बरोबर झालं? बोलला. आता बरोबर आहे. बोलला ते. आता बरोबर आहे ना. बरोबर खाली या रे. खाली या लवकर. खाली या, आम्ही वर येऊ ना. वर या ना, खाली या लवकर. मी अंकित देवताळे इंडस टावर कंपनीकडून मी इथं काम करण्यासाठी आलेलो होतो. आमच्याकडे इथं गतिशक्ती पोर्टलचं इन्व्हर्ट आहे आणि महानगरपालिकेसाठी जे ROWचा नियम आहे 2024 आणि 2023 याची GR कॉपी जी आहे मी महानगरपालिकेला ऑलरेडी सबमिट केलेली आहे. इथली फाईल जी आहे ते पण मी ऑलरेडी महानगरपालिकेला याच्या आधी सबमिट केलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे प्रधान सचिवांचे की बा जिथं आपण शहरी विभाग किंवा ग्रामीण विभागामध्ये जिथं टावरची गरज आहे, दूरसंचार विभागाला जिथं आपल्याला पुरवठा द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही इथं टावरची म्हणजे उभारणी करत होतो. अमरावती शहरातील सुप्रसिद्ध माल टेकडीला शिवटेकडीमध्ये रूपांतरित करणारे माजी नगरसेवक दिनेश बुब यांची 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या आमसभेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अमरावतीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले माजी नगरसेवक दिनेश गणेशदास बुब यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊया. शिवसेना, भारतीय विद्यार्थी सेना आणि महानगरपालिका स्तरावर विविध पदांवर काम करत त्यांनी सामाजिक उपक्रमांची मोठी परंपरा निर्माण केली आहे. 16 सप्टेंबर 1971 रोजी जन्मलेले दिनेश गणेशदास बुब यांनी 1985 ते 86 पासून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. 1989 ते 1993 या कालावधीत शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. तर 1992 ते 2005 या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून संघटन मजबूत केले. 1999 ते 2011 या कालावधीत शिवसेना शहर प्रमुख म्हणून त्यांनी अमरावतीत पक्षवाढीसाठी योगदान दिले. महानगरपालिका स्तरावर 2002 ते 2007 या कालावधीत शिवसेनेचे नगरसेवक, 2007 ते 2012 श्रीकृष्णपेठ प्रभागाचे नगरसेवक आणि 2012 ते 2017 अपक्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर 2017च्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत जवाहर स्टेडियम प्रभागातून अपक्ष नगरसेवक म्हणून भरघोस मतांनी ते निवडून आले. 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी 15,000 मते मिळविली होती. तर 2024 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक प्रहार पक्षाच्या वतीने लढविली होती. मात्र काही मतांच्या अंतराने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एक खरा आणि तळागाळातला समाजसेवक म्हणून आपण नेहमी कार्य करू या विचारांसोबत दिनेश बुब यांनी राजकारणाच्या थोडं दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र एक खरा कार्यकर्ता आणि निष्ठा कधीच प्रकाशात येण्यापासून राहू शकत नाही. असाच काही दिनेश बुब यांच्या बाबतीत घडलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनेश बुब यांची निष्ठा हेरली आणि त्यांना आपल्या पक्षाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक म्हणून जबाबदारी सोपविली आणि दिनेश बुब यांनी दोन्ही सेना एकत्र येण्याचा एक प्रयत्न करण्याचा विचारमणी धरून ही जबाबदारी स्वीकारली. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिरे, मच्छरमुक्ती अभियान, गरजू कुटुंबांना धान्य वाटप तसेच गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये हा त्यांचा जीवनमंत्र असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते. राजकीय पदांसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे दिनेश बुब यांचे कार्य अमरावती शहरात उल्लेखनीय आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून आता नव्याने समाजासाठी कार्य करण्याची दिनेश बुब यांना संधी मिळाल्याची त्यांनी वक्तव्य केले. आज एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊया ज्यांनी वैदर्भीय पत्रकारितेला नवे शिखर दिले आणि समाजकारणातून राजकारणात एक नवे पाऊल टाकले आहे. राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष, प्रॉपर्टी डीलर असोसिएशनचे अध्यक्ष, समाजसेवक, उद्योजक, ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक
तसेच अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक अमरावती मंडल व आपली मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल. पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करत त्यांनी पश्चिम विदर्भात विश्वासार्ह पत्रकारितेची भक्कम परंपरा निर्माण केली. आता सार्वजनिक जीवनात प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारत त्यांनी नगरसेवक पदाची शपथ घेतली आहे. ही केवळ वैयक्तिक प्रगती नसून समाजासाठी नवे पर्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल आणि विकासाची नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वैदर्भीय पत्रकारितेला नवे शिखर देणारे अनिल अग्रवाल यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात महत्त्वपूर्ण पाऊल टाकत महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक पद स्वीकारले आहे. 1994 साली सुरू झालेल्या दैनिक अमरावती मंडल या सांध्य दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी पश्चिम विदर्भात विश्वासार्ह आणि निर्भीड पत्रकारितेची ओळख निर्माण केली. पत्रकारितेतील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची 2 वेळा भारतीय प्रेस परिषद सदस्य म्हणून निवड झाली. तसेच अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन करून स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. या भवनाचे भूमिपूजन व उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पत्रकार सुरक्षा कायद्याबाबत पुढाकार, कोरोना काळात पत्रकारांना कोरोना योद्धा मान्यता मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न या सर्व कार्यातून त्यांचे समाजाभिमुख नेतृत्व स्पष्ट होते. समाजकारणातून राजकारणात घेतलेले हे पाऊल निश्चितच लोकहितासाठी नवे पर्व ठरेल असा सर्वांचा विश्वास आहे. अमरावती महापालिकेच्या इतिहासात मी दुसरा संपादक आहे जो त्या महापालिकेच्या इतिहासात पोहोचलो आहे. याच्या अगोदर दैनिक प्रतिदिन पेपरचे संपादक नाना काऊजा पहिल्या हाऊसमध्ये पोहोचले होते. यानंतर मी लकी आहे का आज मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आहे आणि ह्या दिवसाला माझ्या सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून माझी घोषणा झाली. मी याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याचा आभार व्यक्त करतो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर, आमचे नेते सुनीलजी देशमुख, आमचे मित्रबंधू आणि महापालिकेचे आणि शहराचे नेते काँग्रेसचे माजी महापौर विलासभाऊ इंगोले आणि बबलूभाऊ शेखावत यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्यावर जे विश्वास दर्शवला आणि काँग्रेसचे सर्व 15 नगरसेवक यासह वंचित आघाडीने जे समर्थन दिलं आहे, मी सगळ्यांच्या प्रति आभार व्यक्त करतो आणि प्रयत्न करेल का 5 वर्ष महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून जे करायचं आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आता मी पत्रकार, जरी आता स्वीकृत नगरसेवक झालो असेल तरी DNA माझा पत्रकाराचाच आहे, म्हणून पत्रकार म्हणूनच हाऊसमध्ये वागेल इतकी आम्ही देतो. तिवसा तालुक्यातील भारवाडी वर्धा पुलाजवळ एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली. IRB कंपनीच्या ट्रक ले बायपास परिसरात चाकूने भोसकून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिवसा तालुक्यातील भारवाडी वर्धा पुलाजवळील IRB कंपनीच्या ट्रक ले बाय परिसरात ही रक्तरंजित घटना घडली. अज्ञात व्यक्तीवर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळे केले. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहे. वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा इतर कोणताही गुन्हेगारी संबंध आहे का याचाही तपास केला जात आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना पांगवले. परिसरातील CCTV फुटेजही तपासणी सुरू असून लवकरच आरोपींचा माग काढण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला आहे. 19 फेब्रुवारी रोजी मोर्शी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रतिष्ठान मोर्शीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शोभायात्रेची सुरुवात वृंदावन मंगल कार्यालय येथून करण्यात आली. ढोल झांज, पथकांच्या गजरात, वारकरी दिंडींच्या टाळ मृदुंगाच्या नादात आणि आदिवासी बांधवांच्या पारंपरिक नृत्यांनी वातावरण भक्तिमय आणि शिवमय झालं होतं. शोभायात्रेतील मुख्य आकर्षण ठरला तो छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सादर करण्यात आलेला शाहिस्तेखानाचा बोट छाटण्याचा थरारक देखावा. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्यात शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील सोमवंशी, मोर्शी शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक, नगराध्यक्ष प्रतीक्षाताई रवींद्र गुल्हाने, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे, नगरसेवक रवींद्र गुल्हाने, नगरसेवक हर्षल चौधरी, नगरसेवक अंकुश घारळ, नगर परिषद उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी फराळ, चहा आणि सरबत वाटपाचे स्टॉल लावून सहभागींचे स्वागत केले. वृंदावन मंगल कार्यालय ते समर्थ रामदेव बाबा मंदिर असा शोभायात्रेचा मार्ग असून शेवटी भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. का मोर्शीवर खूप सारं प्रेम आहे आणि मोर्शीकरांचंही माझ्यावर खूप सारं प्रेम आहे. शिवतीर्थ प्रतिष्ठान व शिवोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी शिवजयंती उत्सव आणि मोठ्या प्रमाणात अशी भव्य शोभायात्रा आयोजित केली जाते. मागच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात अशी भव्य शोभायात्रा आयोजित केलेली होती. यावर्षी सुद्धा आता आपण बघतच आहे मोठ्या अशा झाक्या आणि माझ्याकडे जे गुरु आहे, माझे गुरु तसेच आमचे मोठे बंधू, बाकीचे माझे गुरुजन, मित्रमंडळी आणि शिवतीर्थ प्रतिष्ठान तसेच शिवोत्सव समिती यांची सर्व पूर्ण टीम हे माझ्या समेत आहे आणि यांचा हा मोलाचा वाटा आहे. मोर्शी शहरामध्ये अशा प्रकारच्या विविध प्रकारची झाकी हे निर्माण व्हावी. राम शोभायात्रेसोबतच शिवजयंती उत्सव सुद्धा या शहरामध्ये उत्सवात साजरा व्हावा अशी माझी भावना होती. त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ही शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि मला या शोभायात्रेमध्ये कोणतीही अडचण गेलेली नाही. त्यामुळे सर्वांचं मला प्रेम भरभरून मिळालेलं आहे आणि सर्वांचा सहभाग यामध्ये आहे. नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत BSNLच्या मालकीच्या क्रोन चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. BSNLचे सुपरवायझर मयंक सेवकराम स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वावलंबी नगर परिसरातील पिल्लर क्रमांक 12 आणि 16 जवळून क्रोन चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुर्योधन कोरे, टेकेश्वर खरकाटे, अभिजित मेंढे, अनिकेत उर्फ रॉकी मिश्रा आणि आतिफ अली या 5 आरोपींना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले 207 क्रोन, मोटरसायकल तसेच चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. तपासादरम्यान या आरोपींनी नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेले आणखी 6 गुन्हे उघडकीस आले. यामध्ये तहसील, सदर, बजाजनगर, धंतोली आणि लकडगंज पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 7,100 क्रोन भरलेल्या 16 गोण्या, टाटा ACE वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण 14,22,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. प्रतापनगर पुलिस स्टेशन के अंडर में हमने कल एक मोटी कार्रवाई किया है. तो उसमें हमको एक गैंग ऐसे मिला है जो BSNL का जो केबल्स है वो चोरी करता था. तो बेसिकली इसकी 1 महीने से हमारा शहर में प्रत्येक अलग अलग पुलिस स्टेशन, अलग अलग जोनों में ऐसा BSNL चोरी का गुना दाखिल हुआ है, बट डिटेक्ट हुआ नहीं है. तो कल हमारा प्रतापनगर एंड हमारा बजाज नगर में भी ऐसा गुना दाखिल हुआ है. फिर जैसे हमारा प्रतापनगर में हमको ऐसी इन्फॉर्मेशन आया, हमारे टीम ने वर्क करना शुरू किया. तो इसमें हमने नेटग्रिड प्रणाली यूज़ करके ये जो 5 आरोपी है इसको हमने पकड़ा है. तो ये 5 आरोपी के से हमने अराउंड 14 लाख का माल हमने हस्तगत किया है अभी तक. उसमें हमको फिर उसको इंटरोगेशन में हमको पता चला ये सिर्फ प्रतापनगर में नहीं, प्रतापनगर, बजाजनगर, लकड़गंज, ऐसा हर जोन, हर पुलिस स्टेशन, तहसील, ऐसा हर पुलिस स्टेशन का गुना उसमें डिटेक्शन हमको मिला है. तो ये लोगों का मोडस ऑपरेंडी ये होता था, जनरली ये लोग चोरी करते समय मॉर्निंग का टाइम स्लॉट पिक करता था 4 बजे से 3 बजे से 6 बजे के बीच में, जहाँ पे पुलिस का प्रेजेंस कम होता है. उस टाइम पे उसने चोरी करने की प्रयत्न किया है. एंड ऑल्सो उस लोगों का ये मोडस ऑपरेंडी थी कि उसके पास एक जूस सेंटर की व्हीकल था एंड ये जब चोरी करता था ये पूरा प्रॉपर हेलमेट्स वगैरह पहनता था. तो लोग उसको देखते हैं तब लोगों को लगता था कि ये कोई BSNL वाला आके वहाँ पे काम कर रहा है. तो उस टाइप का वो शेप लेके वो ये पूरा प्रकार उसने किया है.
फिर उसके बाद ये जो इसमें हमने 5 लोगों का आरोपी पकड़ा है, उसमें 3 लोग हम गोंदिया जिला का है एंड 2 लोग जो है वो उत्तर प्रदेश जौनपुर का है। तो इसमें ये बोलने की ये है कि यहाँ पे जो जौनपुर से ये जो लड़का आया है वो यहाँ पे जूस सेंटर इनिशियली चलाता था, बट ये जो गोंदिया से जो लोग आए थे 3 बच्चे, तो उसके साथ मिलके ये पूरा उसने प्लानिंग किया था कि दिल्ली में ये केबल बहुत ज़्यादा बिकती है। तो उसकी वजह से जो जहाँ जहाँ भी BSNL का ये मिलता था तो उसने चोरी का इसमें किया है। तो ये पूरा हमारा कार्रवाई है, ये हमारा CP सर, जॉइंट CP सर एंड हमारा साउथ रीजन सर की इसकी अंडर हुआ है एंड मैं हमारा प्रताप नगर पुलिस स्टेशन का इंचार्ज पंकज बोनसे एंड हमारा DB PSI बोले यांना दोनों को मैं शुभेच्छा देता हूँ। बहुत अच्छी कार्रवाई हुई है, इसकी वजह से शहर में केबल चोरी रुकेगा ऐसा हमको कॉन्फिडेंस है। सर, पकड़े गए आरोपी के नाम क्या है, इनके ऊपर पहले से भी कुछ रिकॉर्ड है क्या, और इनकी और भी कोई टोली है क्या कि यहाँ से चोरी कर किसी को माल सप्लाई करते थे, क्या करते हैं? ये पकड़े हुए जो आरोपी है उसको तो पहली बार ऑफेंस हमको जो हमारा इनिशियल इंटरोगेशन, अभी इन्वेस्टिगेशन चालू है, इनिशियल इंटरोगेशन में तो अभी तक इतना पता है कि अभी तक उसके ऊपर चोरी का कुछ गुना दाखिल नहीं हुआ है कहीं पे भी। तो ये पहली बार गुने में इन्वॉल्व हुआ है। ये पूरा टोली की टाइप ही काम कर रहा था, यहाँ पे ये चोरी करके फिर यहाँ से वो दिल्ली में वगैरह भेजने की इसका प्लान था। तो वहाँ से भी कुछ लोगों से कांटेक्ट में रहे होंगे, वो भी हम हमारे इन्वेस्टिगेशन में पता करेंगे कौन कौन रहे होंगे, बट यहाँ का जो लोग थे वो लोग हमने पूरा गिरफ्तार किया है और कुछ इन्वेस्टिगेशन में आएंगे तो उसको भी गिरफ्तार करेंगे। ये 5 जो आरोपी हमने पकड़ा है कि ये एक टोली है। अभी तक हमारे सामने 5-6 केसेस जो शहर में हुआ है वो पूरा इससे डिटेक्शन हुआ है, बट अदर भी केसेस है। तो ये टोली ने किया है कि दूसरा कोई अदर टोली काम कर रहा है, उस पर हमारा काम चालू है। अदर टोली भी होने की चांसेस है, उसके ऊपर भी हम काम करने वाला है। नागपूरमध्ये मादक पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई. तब्बल 75 किलो गांजासह कुख्यात तस्कर अब्दुल वहीद उर्फ खोका पोलिसांच्या ताब्यात. गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या या आरोपीला सासरच्या घरातून अटक करण्यात आली आहे. मादक पदार्थांच्या तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत नागपूर पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सला मोठे यश मिळाले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी झिंगाबाई टाकडी परिसरातील एका घरावर छापा टाकला. हे घर आरोपी अब्दुल वहीद उर्फ खोका यांच्या सासरचे असल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपासून पोलिसांनी त्या घरावर गुप्त पाळत ठेवली होती. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर टीमने कार्यवाही करत घराची झडती घेतली. झडती दरम्यान तब्बल 75 किलो गांजा जप्त करण्यात आला. बाजार मूल्य लाखो रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. अब्दुल वहीद उर्फ खोका हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जीवघेणा हल्ला, धमकी, खंडणी, वसुली, मादक पदार्थांची तस्करी तसेच अवैध दारू विक्रीचे गुन्हे समाविष्ट आहेत. तसेच तो संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख अफसर अंडा याचा जवळचा सहकारी असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसला असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात सावडी ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महादुला चिंचोली रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी एक अपघात घडला. कार पुलावरून जात असताना चालकाच्या अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलाखाली कोसळली. या कारमध्ये 4 महिला, 4 पुरुष आणि 1.5 वर्षांचा एक चिमुकला असे एकूण 9 जण प्रवास करत होते. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने पारशिवनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. देवलापार परिसर पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यामुळे हादरलं. शेतात काम करत असलेल्या 35 वर्षीय महिलेचा वाघाच्या झटपटीत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. रामटेक तालुक्यातील देवलापार जवळील सावरा गाव परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. मुक्ता जोगळ्या मरस कोल्हे वय वर्ष 35 या
नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमारास शेतात काम करीत होत्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हल्ला इतका भीषण होता की त्यांच्या जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघाच्या हालचाली वाढल्या असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आधीच भीतीचं वातावरण होतं. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व देवलापार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून तो पुढील तपासणीसाठी देवलापार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. दरम्यान संबंधित वाघाच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरली आहे. गावातल्या लोकांना वन अधिकारी तुम्हाला सांगितलं की इथं 8 दिवसापासून सरपंच साहेब आले, गावातले लोक आले, बकरी खाल्ली तेव्हाही सांगितले. तुमची टीम सर्व त्याच्यानंतर सुद्धा इथे सांगितलं की वाघ म्हणून राहिला. तुम्ही एकाच वेळेस काय घेतलं का ते सांगितलं? हो, ते मी स्वतः तुमच्या बरोबर, तुमची टीम बरोबर 8 वाजेपर्यंत फिरला रात्री. मग तो वाघ इथं कसा काय फिरून राहिला? वाघ इथं का फिरून राहिला? मग तुमच्या एवढं सांगितल्यावर मी तुम्ही का बाई मारायची वाट पाहत होते का? वाघ गेला करतील कसे? नाही, मग बाई मारायची वाट पाहत होते का? तुम्हाला फोन केलतो ना मी. ठीक आहे. आणि असे घटना महिन्यातून 15 दिवसातून होतच आहे, होऊनच राहिले. ठीक आहे, तुम्ही 25 लाख रुपये देऊन द्याल, पण त्याचा जीव वापस येणार नाही. दुसरी घटना आणखी होईल. भंडारा जिल्ह्यातील जुनोना ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप तक्रारदार दीपक मोहरकर यांनी केला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार प्रत्यक्षात कोणतेही साहित्य खरेदी न करता खोटे बिल लावण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या माध्यमातून शासकीय निधीचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची तक्रार खंड विकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र चौकशी प्रक्रियेदरम्यान तक्रारदारालाच न बोलवता विस्तार अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केल्याने संशय अधिकच बळावला आहे. माझे पूर्ण नाव दीपक चंद्रभान मोहरकर, मुक्काम जुन्नर, तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी एक तक्रार केली होती की कोरे बिल संदर्भामध्ये तो दुकानदाराने म्हणले होते की मी जुनोना ग्रामपंचायतला कोरे बिल देत असतो. त्या संदर्भात मी BDO साहेबांना चौकशीसाठी अर्ज केला होता. तरी त्यांनी चौकशी केला असे मला अहवाल दिला, चौकशी केला म्हणून. पण त्या अहवालावर 2/2/2026 या दिवशी आम्ही चौकशी केला. पण त्या दिवशीला जुनोना ग्रामपंचायत इथं आम्ही 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित होता. कारण त्या दिवशी ग्रामसभा होती. प्रामुख्यानं मी नाही तर संपूर्ण गावातील 100-150 लोक होते. त्यावेळेस चौकशीसुद्धा झालेली नाही आणि आम्हाला अहवालामध्ये 2 तारखेला चौकशी झाली म्हणून असा सांगितलं आहे. तरी माझा असा आरोप आहे त्यांना की हे पैसे घेऊन सरपंच किंवा ग्रामसेवक यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. विस्तार अधिकारी. इतर अधिकाऱ्यांचं नाव काय? हजारे. चौकशी अधिकारी सरपंच आणि ग्रामपंचायत सचिवांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. दरम्यान दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माझे नाव राकेश रामेश्वर हटवार, मुक्काम जुनोना. आमचे मित्र दीपक चंद्रभानजी मोरकर यांनी जो माहितीचा अधिकार टाकला होता कोरे बिल प्रकरणात, त्यामध्ये असा आढळून आला की त्या बिलामध्ये तफावत आढळून आल्यामुळे आम्ही BDO साहेबाकडे अर्ज केला. तर BDO साहेबांनी विस्तार अधिकाऱ्याला चौकशीसाठी दिलं. तर त्या चौकशीत असा नमूद आला, जो अहवाल आला आज आमच्याकडे, त्याच्यामध्ये असा स्पष्ट लिहिला आहे की विस्तार अधिकारी हजारे साहेब म्हणतात की आम्ही 2/2/2026ला ग्रामपंचायतमध्ये YD उपरीकर यांच्या उपस्थित व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित चौकशी केला. त्या दिवशी ग्रामसभा असल्यामुळे सगळे लोक ग्रामसभेला उपस्थित होते. मी पण तिथं उपस्थित होतो. तर त्या दिवशी अशी कुठलीही चौकशी झाली नाही. आमची शंका अशी आहे की विस्तार अधिकारी आपल्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा कुठंतरी आर्थिक देवाणघेवाण करून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तामसार राष्ट्रीय महामार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी गेलाय. अर्धापूर तालुक्यातील लोणी गावाजवळ जुन्या नदीच्या पुला शेजारी हा भीषण अपघात घडला. चेनापूर तांडावरून प्रवासी घेऊन अर्धापूरकडे येणारी आपे रिक्षा खराब झाली आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. रस्ता अत्यंत ओबडधाबड असल्यामुळे रिक्षा थेट पुलाच्या बाजूने अंदाजे 25 ते 30 फूट खोल खदाणीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. प्रवाशांच्या आर्त किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. घटनेची माहिती मिळताच शेतकरी, ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले. 108 रुग्णवाहिका, महामार्ग पोलीस आणि आरोग्य पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना प्रथम अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे वारंवार अपघात होत असून स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभाग आणि गुत्तेदारांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्ते की मृत्यूचे सापडे असा सवाल नागरिक करीत आहेत. प्रशासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहत आहे असा रोषही व्यक्त केला जात आहे. की जेणेकरून भविष्यामध्ये अपघात होणार नाहीत आणि भविष्यामध्ये नाहक लोकांना दुखापत होणार नाही किंवा कुणाला बळी जाणार नाही. संबंधित गुत्तेदार किंवा संबंधित अभियंता साहेबांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी आणि या ठिकाणी संरक्षक भिंत असो किंवा जाळी असो काही ना काही या ठिकाणी तयार करावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. म्हणजे गावकऱ्याची मागणी आहे की इथं संरक्षण भिंत किंवा जाळी लावावी. सर, वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत, त्या अनुषंगानं इथं संरक्षक भिंत असणं गरजेचं आहे किंवा जाळी, जे काही त्यांच्या नियमात बसेल त्या पद्धतीने त्यांनी ती कारवाई करावी अशी आमची त्यांना विनंती राहील. आपण याची लेखी मागणी केलेली आहे का? संरक्षण जाळी बिळी बसवण्यात यावी. नाही 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 म्हणजे आता करणार समजा. बिलकुल करणार सर. आतापर्यंत किती अपघात झाले या टर्नवर? या ठिकाणी आतापर्यंत 7 ते 8 अपघात झालेले आहेत. 7 मोठे अपघात झालेले आहेत. अपघात होऊन बी कोणती या महामार्गवाल्यानं कोणती दखल घेतली नाही? नाही, रस्ते नाही. महामार्गवाल्यानं कुठलीही दखल घेतली नाही. आणखी फक्त हा रोडचा आता पॅचेस भरण्याचं काम चालू आहे. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।